नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निर्मिती क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जर तुम्ही 12वी सायन्समध्ये शिकत असाल तर हा आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा असणार आहे। जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा, कारण या व्हिडिओमधील ज्या एक्झाम आहेत त्याच्या डेट्स आपण आज पाहणार आहोत। त्याच्या संदर्भात येणाऱ्या अपडेट्स मी या चॅनलवरती शेअर करत जाईन। त्यामुळे जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केलेला नसाल तर सबस्क्राइब करून ठेवा। आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशासाठी आहे कारण एक्झाम डेट माहित असल्याशिवाय आपण आपल्या अभ्यासाचं नियोजन करत नाही। अभ्यास करणं आपल्या हातामध्ये आहे, परीक्षेची तारीख ठरवणं आपल्या हातामध्ये नाही आहे। त्यामुळे दरवर्षी साधारणतः कोणत्या दिवशी परीक्षा होतात याचा अंदाज घेऊन आता आपण अभ्यासाचं नियोजन करायचं आहे। त्याच्यासाठी आपण आज 12वी सायन्स मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्याला कोणकोणत्या परीक्षा देता येत आहेत आणि त्याच्या एक्झाम कोणकोणत्या महिन्यामध्ये असतात या संदर्भाने सविस्तर चर्चा करणार आहे। तर 12वी सायन्स मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्याला सगळ्यात महत्त्वाची जी एक्झाम आहे ज्याला आपण इलिजिबिलिटी एक्झाम म्हणतोय ती म्हणजे HSC बोर्ड एक्झाम, आपली 12वीची बोर्ड परीक्षा। त्यानंतर बरेच सारे विद्यार्थी इंजिनिअरिंग, फार्मसी, ऍग्रीकल्चर अशा पुढील प्रवेशासाठी MHT CET ही एक्झाम देत असतात। त्याच सोबत इतर ज्या CET आहेत जसे की नर्सिंग आहे, त्यानंतर BBA, MBA किंवा BCA किंवा हॉटेल मॅनेजमेंट आहे किंवा लॉ आपल्याला जर करायचं असेल तर त्याच्यासाठीच्या वेगळ्या CET असतात, त्याला आपण अदर CETच्या कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलंय। त्यासोबत नॅशनल एक्झाम मध्ये JEE मेन्स आहे NIT मध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी आणि JEE ऍडव्हान्स आहे IIT मध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी। त्याचसोबत आता आपल्याला सगळ्यांना माहित असलेली नीट एक्झाम आहे, ही स्पेसिफिकली डॉक्टर म्हणजे मेडिकल फील्ड साठी महत्त्वाची एक्झाम आहे। आणि जर आपल्याला समजा आर्मी ऑफिसर लेवलला जायचं असेल तर जी नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे त्यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी NDA ची एक्झाम आपल्याला द्यावी लागते। चला तर मग बघूया प्रत्येक परीक्षा कोणत्या महिन्यामध्ये असते। जनरली 12वी बोर्ड परीक्षा ही फेब्रुवारी महिन्यात आहे असं गृहीत धरून आपण अभ्यास करत असतो, पण जर तुम्ही बघितला तर बोर्डाची परीक्षा ही प्रॅक्टिकल परीक्षा आणि लेखी परीक्षा अशा दोन पद्धतीने होत असते। ओके, परंतु आपल्याला कॉलेजमध्ये सुद्धा एक पूर्व परीक्षा होते ज्याला आपण प्री एक्झाम ऍट कॉलेज म्हणतोय। ही एक्झाम साधारणतः 1 जानेवारी ते 15 जानेवारी या दरम्यान होत असते। काही कॉलेजेसची ती जानेवारी महिन्यामध्येच पण पुढे मागे थोडंफार होत राहते। त्यानंतर प्रॅक्टिकल एक्झाम जी आहे ती 15 जानेवारी ते 31 जानेवारीच्या दरम्यान शक्यतो होत असते। आणि बोर्डची परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये मराठी, इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी हे सगळे विषय शक्यतो फेब्रुवारी मध्ये होतात। आणि इतर जे विषय असतात जसे की भूगोल आहे, समाजशास्त्र आहे, बालमानसशास्त्र आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्स आहे, IT आहे, या विषयांच्या एक्झाम ज्या आहेत त्या पुढील महिन्यामध्ये म्हणजे मार्च महिन्यामध्ये जातात। ओके, तर ही प्री एक्झाम सुद्धा आपल्यासाठी का महत्त्वाची असते, कारण बोर्डाची परीक्षा ज्या वातावरणात आपली होणार आहे त्याच पद्धतीचं वातावरण आपल्याला कॉलेजवर बघायला मिळतं या एक्झाम मध्ये। म्हणजे आपल्यासाठी ही सर्वात महत्त्वाची प्रॅक्टिस एक्झाम असते। या एक्झाम मध्ये आपल्याला जितके मार्क मिळतील त्याच्या साधारणतः +5% आपण आणखीन मार्क राहिलेल्या दिवसांमध्ये करू शकतोय, वाढवू शकतोय। ओके, त्यामुळं 12वीची ही परीक्षा आपल्याला जानेवारी पासून आहे असं गृहीत धरणं गरजेचं आहे। यानंतर महत्त्वाची जी परीक्षा आहे ती आहे MHT CET। आतापर्यंत ही एक्झाम जी आहे ती एकदा होत होती, म्हणजे 2025 पर्यंत फक्त एकच अटेम्प्ट असायचा, फक्त एकच अटेम्प्ट, आणि तो पण एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये असायचा। ओके,
2025 ला एकच अटेम्प्ट असायचा सीईटीचा, पीसीएम असेल किंवा पीसीबी असेल तर ती एक्झाम एप्रिल किंवा मे महिन्यात होत होती, म्हणजे बोर्ड परीक्षेच्या नंतर होत होती. 2026 ला जी सीईटी झाली त्याच्यामध्ये 2 अटेम्प्ट करण्यात आले. त्यापैकी पहिला अटेम्प्ट जो होता तो एप्रिल महिन्यामध्ये झाला आणि दुसरा अटेम्प्ट जो आहे तो मे महिन्यामध्ये झाला. परंतु 2026 आणि 27 हे जे शैक्षणिक वर्ष आहे, म्हणजे जे विद्यार्थी आता 12वी सायन्स मध्ये शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांना सीईटीची जी परीक्षा आहे ती बघा 15 डिसेंबर ते 15 जानेवारी या दरम्यान तुमचा पहिला अटेम्प्ट असणार आहे. म्हणजे आतापर्यंत जी सीईटीची परीक्षा बोर्ड परीक्षेच्या नंतर 1.5 महिन्यांनी व्हायची, ती परीक्षा बोर्ड परीक्षेच्या आधी जवळपास 1.5 महिना होत आहे. पहिला अटेम्प्ट तुमचा 15 डिसेंबरला असणार आहे. म्हणजे आज 16 ऑगस्ट आहे, आजपासून फक्त 120 दिवस आपल्याला या एक्झामसाठी मिळणार आहेत. आणि या एक्झामसाठी जो सिलेबस आहे आपल्याला माहित आहे की सीईटीला 11वीचा पण सिलेबस आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे प्रत्येकी 10 टॉपिक आहेत 11वीचे आणि बायोचे 4 टॉपिक आहेत. त्याचबरोबर 12वीचा संपूर्ण सिलेबस आहे. ओके, म्हणजे जर तुम्ही 15 डिसेंबरला एक्झाम देणार असाल तर तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकून झालेला असला पाहिजे, तुमचा स्वतःचा स्टडी झालेला असला पाहिजे, तुमच्या नोट्स असायला पाहिजे. त्याच सोबत ही जी एक्झाम आहे ही एमसीक्यू बेस एक्झाम आहे आणि ऑनलाईन एक्झाम होते. त्यामुळं तुमची एमसीक्यू ची प्रॅक्टिस 15 डिसेंबरच्या आधी पूर्ण झालेली असायला पाहिजे. म्हणजे कमीत कमी 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीमध्ये आपण प्रॅक्टिस टेस्ट दिल्या पाहिजेत, मॉक टेस्ट दिल्या पाहिजेत आणि मग 15 डिसेंबर पासूनच्या सीईटीच्या एक्झामला अपियर झालं पाहिजे, तर आपला स्कोर चांगला येणार आहे. म्हणजे बघा इथून मागचं जे कॅलेंडर असायचं त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा बोर्ड परीक्षा यायची, परंतु तुमचा आता सीईटीचा जो पहिला अटेम्प्ट आहे तो 15 डिसेंबरलाच आलेला आहे. त्यानंतर दुसरा अटेम्प्ट जो आहे तो मात्र आता तुमचा बोर्ड परीक्षेच्या नंतर एप्रिलच्या 2nd वीक मध्ये किंवा मेच्या 1st वीक मध्ये असणार आहे. यानंतर जे विद्यार्थी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ इच्छित असतील त्यांच्यासाठी एक नॅशनल एक्झाम आहे जेईई. त्यामध्ये जेईई मेन्स चे 2 अटेम्प्ट असतात. तर ह्या ज्या 2 अटेम्प्ट आहेत यांचा उपयोग आपल्याला एनआयटी मध्ये ऍडमिशन साठी किंवा जर याच्यामध्ये आपण पात्र झालो तर आपण जेईई ऍडव्हान्सला एक्झाम देऊ शकतो आणि जेईई ऍडव्हान्स ही एक्झाम आयआयटी मध्ये ऍडमिशन साठी महत्वाची आहे. ओके, तर या दोन्ही एक्झाम मध्ये जेईई मेन्सचा उपयोग आपल्याला प्रायव्हेट कॉलेजला 15% जागा आरक्षित असतात त्याच्यामध्ये पण होऊ शकतो. म्हणजे जे विद्यार्थी सीईटीची प्रिपरेशन करतायत त्यांनी जेईई मेन्सची सुद्धा एक्झाम द्यायला पाहिजे. तर ही एक्झाम कधी असते बघा, जेईई मेन्सचा जो पहिला अटेम्प्ट असतो तो दरवर्षी जानेवारी महिन्याच्या 3rd किंवा 4th वीक मध्ये असतो. ओके, म्हणजे लास्ट वीक साधारणतः 20 ते 30 जानेवारीच्या दरम्यान आपल्याला जेईई मेन्सची पहिली अटेम्प्ट द्यायची आहे आणि जेईई मेन्स 2 म्हणजे दुसरा अटेम्प्ट जो आहे तो एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये द्यायचा आहे. ओके, जर तुम्ही यामध्ये क्वालिफाय असाल तर तुम्ही जेईई ऍडव्हान्सची एक्झाम देऊ शकताय आणि ही एक्झाम साधारणतः मे महिन्यामध्ये असते. 15 मेच्या जवळपास ही एक्झाम होत राहते. ओके, जेईई सोबतच मेडिकल फील्ड मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी नीट ही एक्झाम महत्वाची आहे. आता या परीक्षेबाबत तर बराच सारा गोंधळ चालू आहे. या परीक्षेत नवीन सुधारणा येणं अपेक्षित आहे. सीईटी, जेईई ह्या दोन्ही परीक्षा ऑनलाईन आहेत. नीट मात्र आतापर्यंत ऑफलाईन घेतली जाणारी एक्झाम होती आणि ती एकाच दिवसात व्हायची. परंतु जर ही एक्झाम ऑनलाईन झाली तर मात्र ही एक्झाम शिफ्ट मध्ये होईल. त्यामुळे याचं दरवर्षीचं वेळापत्रक बदलू शकतं. तरी आपण रेग्युलर दरवर्षीच्या प्रमाणे ही एक्झाम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा पहिल्या रविवारी होते असं गृहीत धरलेलं आहे. ओके,
जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली अपडेट्स या एक्झामच्या बाबत मिळत जातील. ओके, तर ही एक्झाम ऑनलाईन होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे ही शिफ्ट मध्ये होईल, त्यामुळे ही तारीख जी आहे ती बदलणार आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आर्मीमध्ये जाण्याची इच्छा असते, त्यासाठी आपल्याला एनडीए ची एक्झाम महत्वाची आहे. एनडीए ची जी पहिली एक्झाम आहे ती आता पुढच्या महिन्यामध्ये 13 सप्टेंबरला असणार आहे. ओके, आणि त्यानंतर दुसरी जी एक्झाम आपल्याला देता येते ती 11 एप्रिलला देता येते. ओके, याला 11वी आणि 12वीचा संपूर्ण सिलेबस असतो. जर ह्या सगळ्या एक्झाम आपण एकत्रित चेक केल्या तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सप्टेंबर मध्ये एनडीए ची एक्झाम द्यायची आहे. काही विद्यार्थी देतील, काही देणार नाहीत. त्यानंतर MHT CETचा पहिला अटेम्प्ट आपला डिसेंबरला चालू होतोय. त्यानंतर जानेवारीमध्ये बोर्डची पूर्व परीक्षा जी कॉलेजमध्ये होते, बोर्डची फायनल प्रॅक्टिकल परीक्षा, त्यानंतर जेईची मेन फर्स्ट, ह्या एवढ्या सगळ्या एक्झाम ज्या आहेत त्या आपल्या जानेवारी महिन्यामध्ये होणार आहेत. ओके, त्यानंतर बोर्ड परीक्षा जी आहे ती आपली फेब्रुवारी मध्ये असणार आहे. त्यानंतर बाकीच्या सीईटी ज्या असतील त्या मार्च महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यापर्यंत असणार आहेत. त्याच्या संदर्भातलं नवीन जर काही टाइम टेबल आलं तर मी या चॅनेलवरती शेअर करेन. त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये एनडीएचा दुसरा अटेम्प्ट, जेई मेन्सचा दुसरा अटेम्प्ट आणि सीईटीचा सुद्धा दुसरा अटेम्प्ट असणार आहे. ओके, आणि मे महिन्यामध्ये नीट आणि जेई ऍडव्हान्स ह्या एक्झाम असणार आहेत. ओके, पहिल्या सीईटी साठी आता फक्त आपल्याकडे 120 दिवस राहिलेले आहेत. तर तुम्हाला तुमचा चांगला स्टडी प्लॅन बनवायचा आहे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त MCQ ची प्रॅक्टिस करायची आहे. फिजिक्सचे न्यूमरिकल्स असतील, फॉर्म्युलाज असतील, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणारे कर्व, ग्राफ असतील. ओके, त्यासोबत केमिस्ट्रीसाठीचे न्यूमरिकल, केमिस्ट्रीसाठीच्या सगळ्या रिॲक्शन्स आणि छोटे छोटे प्रश्न, असे सगळे MCQ आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत ह्या 120 दिवसांमध्ये. मॅथ्सचे सुद्धा आपल्याला 2 मार्काचे प्रश्न, बायोचे सुद्धा 1 आणि 2 मार्काचे प्रश्न आपल्याला या दरम्यान प्रिपेअर करायचे आहेत. MCQ वरती आपला जास्त भर असणं आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्वाचा आपला 100% अभ्यासक्रम पूर्ण करणं गरजेचं आहे. ओके, यानंतर 15 जानेवारी ते फेब्रुवारीच्या दरम्यान आपण बोर्ड एक्झाम साठीचं प्रिपरेशन करू शकतोय आणि फेब्रुवारीच्या नंतर परत जवळपास मे महिन्यापर्यंत आपल्याला आपला स्वतःचा स्टडी प्लॅन बनवायचा आहे. बऱ्याचदा एक्झाम झाल्याच्या नंतर आपण खूप रिलॅक्स होऊन जातोय, परंतु ह्या एक्झामचं शेड्यूल 15 डिसेंबरला चालू होतंय. ते जवळपास आपल्याला 5 ते 15 मे पर्यंत ह्या सगळ्या एक्झाम सुरू राहणार आहेत. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.